कोल्हापुरातील विशाळगड 175 दिवसांनी पर्यटक आणि भाविकांसाठी खुला करण्यात आलाय। विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतरच्या तणावापासून बंदी होती। जुलैनंतर तब्बल 5 महिन्यांनी आता विशाळगड हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। विशाळगडावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये प्रवेश मिळणार आहे। पर्यटकांना संध्याकाळी 5 नंतर या गडावर थांबता येणार नाही। मांसाहारी पदार्थ नेण्यास, गडावर शिजवण्यास बंदी आहे। तर विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी शिवभक्तांनी 14 जुलै रोजी आंदोलन केलं होतं। या आंदोलनाला हिंसक वळण लागून विशाळगडासह गजापूर जवळील मुसलमानवाडी येथे दंगल उसळली आणि या दंगलीनंतर जिल्हा प्रशासनाने 15 जुलैपासून संचारबंदी लागू केली होती। तर महिन्याभराने संचारबंदी हटवून आता प्रशासनाने बंदी आदेश लागू केलाय। त्याद्वारे विशाळगडावर स्थानिक रहिवासी वगळता भाविक आणि पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती। भाविक पर्यटकांना घातलेल्या या बंदीमुळे विशाळगडावरील वर्दळ ही पूर्णपणे मागच्या काही महिन्यांपासून बंद झाली होती। यामुळे दैनंदिन व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला होता। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत। शेखर, खरं तर मागच्या काही महिन्यांपासून आपण विशाळगडाचा मुद्दा ऐकतोय। विशाळगडावरील अतिक्रमण असेल, त्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप, या सर्व घटनाक्रमच्या दरम्यान खरं तर या ठिकाणी पर्यटकांना बंदी होती। मात्र आता पर्यटकांसाठी हा ऐतिहासिक असा किल्ला पुन्हा एकदा खुला करण्यात आलाय। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? अगदी बरोबर आहे। या संदर्भातलं कालच आदेश जे आहे ते काढण्यात आलेले आहेत। 14 जुलै रोजी विशाळगडावरील जे अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी एक मोहीम त्या ठिकाणी आखण्यात आली होती आणि त्यानंतर आंदोलन देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनाला लागलेलं हिंसक वळण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। ज्या विशाळगडाच्या पायथ्याला असणारी मुसलमानवाडी आहे, त्या मुसलमानवाडीमधल्या अनेक घरांना त्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलं होतं। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली होती। मात्र या सगळ्या प्रकारानंतर विशाळगडावरती संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती। ती संचारबंदी 1 महिन्यानंतर हटवली देखील। मात्र विशाळगडावरचं तणावाचं वातावरण पाहता त्या ठिकाणी कोणालाही वरती पर्यटकांना परवानगी देण्यात आली नव्हती। मात्र आता ही 175 दिवसांनी म्हणजे जवळपास 5.5 महिने या कालावधी याला लोटलेला आहे आणि त्यानंतर याच विशाळगडावरती आता पर्यटकांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली। मात्र ही परवानगी देत असताना त्यामध्ये नियम अटी देखील घालण्यात आले, ज्यामध्ये आपल्याला माहित आहे की त्या विशाळगडावरती मोठ्या प्रमाणात पार्ट्या चालायच्या। मात्र त्या पार्ट्या या ठिकाणी होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मांस शिजवण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी देखील परवानगी जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही आणि या पद्धतीनं कायमस्वरूपीच अशी बंदी जी आहे ती त्या ठिकाणी असणार। तर दुसरीकडे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्येच विशाळगडावरती प्रवेश जो आहे तो दिला जाणार। त्यामुळे निश्चितच आहे 31 जानेवारी पर्यंतचा हा आदेश आहे। या आदेशाच्या नुसार येत्या 31 तारखेपर्यंत आता पर्यटकांना सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये त्या ठिकाणी परवानगी असणार आहे, प्रवेश असणार। त्यामुळे या नियमांद्वारे आता कशा पद्धतीनं पुढे पर्यटक त्यांना साथ देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच शेखर, या संदर्भातले वेळोवेळी अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद।